चला आज बनवूया आपण फक्त डाळीपासून सांबार। त्यासाठी अर्धा कप वाटी मी डाळ घेतली, याला 2 तास भिजवून घेतले। त्याच्यामुळे आपण एक कुकरच्या भांड्यात काढू। एक शेवग्याची शेंग टाकायची, 2 टमाटे टाकायचे, चिमूटभर हळद टाकूया आणि याला शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला 3 शिट्ट्या झाल्या बघा। छानपैकी डाळ आपली मॅश झाली। आता आपण याला फोडणी देण्यासाठी एक टोप मांडला इकडे। त्याच्यात 2 चम्मच तेल टाकले, 1 चम्मच राई, 1 चम्मच जिरे, थोडासा कढीपत्ता टाकायचा आपल्याला आणि 2 कांदे टाकायचे। कांदा थोडासा आपल्याला गुलाबी करून घ्यायचा आहे। हे बघा कांदा छान गुलाबी झाला। 1 चम्मच लाल मिरची पावडर, चिमूटभर हळद, 2 चमचे चिंचेचं कोळ टाकायचे, 1 पाकीट सांबार मसाला आणि आपण शिजवलेली डाळ टाकायची याच्यामध्ये। तर आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी ओतात। 1 मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर, 1 चम्मच साखर टाकायची आणि थोडासा गूळ टाकायचा आहे। हे बघा सांबार एकदम आपलं मस्त तयार झालं।